नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नव्या विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे अन्न साखळी. मंडळी, श्री सतीश खाडे यांचं हे आर्टिकल माझ्या वाचनात आलं आणि हा ब्लॉग करण्याची मला एक वेगळीच प्रेरणा त्यांच्यामुळे मिळाली की ही एक अतिशय गंमतशीर गोष्ट आहे की सध्या जगभरात सर्वत्र चर्चेचा विषय असलेली येलोस्टोन नॅशनल पार्कमधील ही नदी पुनरुज्जीवनाची सत्यकथा आहे आणि केवळ 14 लांडग्यांनी कसं मिरॅकल घडवून ही नदी पुनरुज्जीत केली याबद्दल याच्यात विवेचन आहे की गेल्या 100 वर्षात असलेली ही नदी हळूहळू आटत गेली आणि ती फक्त नंतर पावसाळ्यातच वाहू लागली. पावसानंतर अल्पावधीतच ती लगेच कोरडी पडू लागली. भरपूर पाऊस पडू नये ती फक्त पावसाळ्यातच व्हायची आणि शतकभरापूर्वी मात्र हीच नदी ही बारमाही वाहत होती. बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी नदी आटण्याची कारणं आणि तिला पुन्हा कसं काय पुनरुज्जीवित करायचं या उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा झडल्या आणि त्यातून नदी आटण्याचा संबंध तेथील लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसांशी असल्याचं त्यावेळी लक्षात आलं आहे की नाही गंमत मंडळी. येलोस्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यात असलेलं एक विस्तारित असं राष्ट्रीय उद्यान आहे. ते अमेरिकाच नाही तर जगभरातील सगळ्यात पहिलं असं राष्ट्रीय उद्यान म्हणून मानलं जाते. तेथील वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान नेहमीच ओळखलं जातं. गेल्या शतकाअखेर म्हणजे 1900 पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवून टाकले, कारण त्या लांडग्यांच्या कातड्यापासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिकेत आणि युरोपमध्ये खूपच डिमांड असल्यामुळे ह्या लांडग्यांची बेसुमार कत्तल करण्यात आली. त्यातून या लांडग्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं आणि धोक्यात आलं म्हणण्यापेक्षा अस्तित्व संपूनच गेलं असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे चक्क नदी आटली. पण तुम्ही म्हणाल लांडगे नष्ट झाले म्हणून नदी कशी आटते, हे खरं याचं रहस्य आता आपल्याला पुढे लक्षात येईल. ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार 1995 मध्ये येलोस्टोन पार्कच्या जंगलात फक्त 14 लांडग्या आणून सोडण्यात आले आणि पुढच्या 25 वर्षात अक्षरशः चमत्कार व्हावा अशा पद्धतीने परिस्थिती बदलत गेली. 2019 मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले आणि तिथे एक समृद्ध अशी जैवविविधतेचा मोठा खजिना तयार झाला असं म्हणावं लागेल. तर त्याचं एक्झॅक्टली असं झालं की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे तिथल्या जंगलातील हरणांची संख्या ही हळूहळू वाढत गेली आणि ह्या जंगलात हरणांचंच राज्य निर्माण झालं आणि ह्या हरणांना कोणी भक्षक तिथे नव्हता, त्यामुळे त्यांची वर्षानुवर्ष त्यांची बेसुमार वाढ होत गेली. आणि मग ह्या हरणांनी काय केलं की नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जी काही झाडं होती, वनस्पती होती, गवत होतं, ते सगळं खाऊन फस्त करण्याचा त्यांनी सपाटाला होता. आता गवताबरोबरच मग त्यांनी जंगली झाडं, त्यांनी आलेली कोळी पाने खाण्याचा त्यांनी जणू त्यांचा एक उद्योगच झाला आणि थोडे थोडे करून पाणलोटातील सगळं जंगल त्यांनी अक्षरशः बोडकं करून टाकलं. आणि हेच मात्र नदी आटण्याचं मुख्य कारण होतं, कारण झाडं आणि गवत नसल्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत आणि पुढे खडकात मुरण्याचं प्रमाण हे जवळपास शून्य झालं होतं. आणि मग पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हरणांची संख्या खूप कमी झालं. आता काय झाले, या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या एका व्यवस्थित ठिकाणी एका कोपऱ्यात जाऊन राहू लागली. त्यामुळे लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची जी पैदास होती ती सुद्धा कमी कमी होऊ लागली. जंगलातील ठराविक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचा इतरत्र भागातील गवत आणि झाडे खाण्याचा प्रोग्राम संपुष्टात आला. त्यामुळे हरणे राहत असलेल्या जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ जोरात आणि व्यवस्थित सुरू झाली. अगदी 6-7 वर्षातच जंगल उत्तम असं परत फोपावलं गेलं. जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचे पाणी हे जमिनीत मुरायला लागलं आणि मातीची धूपही थांबली. धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचं प्रमाण खूप कमी झालं. मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचे खडक पाण्याने भरू लागले. पावसानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले
हळूहळू 4 महिन्यांवरून 6 महिने असं करत करत नदी वाहू लागली आणि पुढे पुढे 6 महिन्यांवरून 8 महिने आणि मग 12 महिन्यापर्यंत नदी अशी बारमाही वाहू लागली. नदी आता खळखळून वाहत आहे. आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळे काठांची झीज आणि पळचडही थांबली आहे. जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले. त्यांना खाण्यासाठी मग बेडूक, सरडे आले. त्यांना खाण्यासाठी मग साप, सरपटणारे प्राणी आले. सरडे आणि सापांमुळे शिकारी पक्षी देखील येण्यास मग तिथे सुरुवात झाली. अगदी स्वर्ण गरुडही तिथे येऊन ठाकला. जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचं देखील प्रमाण खूप प्रमाणात वाढलं. हजारो पक्षी इथे प्रत्येक ऋतूत येऊन राहू लागले. या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून आणलेल्या बियातून तिथे टाकल्या आणि त्याच्यामुळे तिथे परत भरघोस जंगलाची निर्मिती झाली. या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे मग आता वाटचाल सुरू झाली. नदीत शेवाळ आलं. शेवाळ्यात कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले. त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या. हळूहळू मासे आले. मासे आल्यामुळे मुंगुसांची तिथे पैदास वाढली आणि पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले. हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं फांद्या टाकून बांध करू लागले. त्यांनी केलेल्या सापळ्यांमध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली. अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच राहिली आणि त्यामुळे बदक, हेरॉन बघण्यासारखे पक्षी आले. जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वले देखील भरपूर प्रमाणात आली. बेरीची फळं आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य. तिथे असलेल्या कोयोटी या लांडग्यांसारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं. त्यामुळे रानकुत्र्यांचे भक्ष असलेले ससे आणि चिचोंद्र्या यांची पण भरपूर प्रमाणात पैदास वाढली. मग त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड, बहिरी ससाणे यासारखे पक्षी यायला लागले आणि लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावर त्यांनी मग ताव मारायला सुरुवात केली. गिधाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी आले. हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे. याशिवाय बऱ्याच वनस्पती आणि प्राणीसृष्टी तिथे पुन्हा प्रस्थापित झाली. झाडं, गवत, नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातील प्राणी यांची एक समृद्ध अशी अन्न साखळी तयार झाली. ती केवळ 14 लांडग्यांमुळे. आणि हीच तर खरी गंमत आहे की म्हणजेच अन्न साखळीतील एक दुवा जर का तुटला किंवा अगदी एक दुवा जरी मिसिंग झाला तर काय होतं, नदी आटली हे आपल्या लक्षात येतं. हे लांडग्यांच्या उदाहरण आपल्या लक्षात येईल. आता ही जैवविविधता, निसर्ग आणि प्राणी या सगळ्यांचा संबंध एकमेकांशी किती दृढ आहे हे सांगणारी ही सत्यकथा आहे. नदीमुळे ही अन्नसाखळी की अन्नसाखळीमुळे ही नदी हा याच्यातला खरंच खूपच अनुत्तरित असा प्रश्न आहे. पण निसर्गातल्या साखळीचा अन्नसाखळ्या या सगळ्या अद्वैत म्हणता येतील. निसर्गातल्या सगळ्याच अन्नसाखळ्या अशा असतात की माणसाच्या बेफाम आणि बेफिकीर अशा वृत्तीमुळे त्याच्या वागण्याने पाणी प्रदूषणासोबत विविध जलस्रोतातील पाणी आटते आहे. म्हणजे आपण हे जेव्हा पाहतो की एखाद्या अन्नसाखळीतला एखादा दुवा जरी नष्ट झाला तर किती घोर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि मग आपल्या लक्षात येते की जीवो जीवस्य जीवनम याला जीवनात किती अर्थ आहे ते. पण माणूस फार बेदरकार असतो, बेफिकर असतो. त्याला ह्या गोष्टीची मुळीच पर्वा नसते. तो आपल्या मस्तीत जगत असतो. आणि मग फार मस्तीत आपण जगल्यानंतर आपल्याला कसं बंदिस्त होऊन जगावं लागतं हे आपल्याला कोरोनाने 2020 मध्ये नीट कळवून दिलं आहे. तेव्हा आपण बेफाम चाललेली ही जंगल तोडे ती थांबवली पाहिजे आणि सिमेंटची जंगलं उभं करण्याचा जो नवीन उपक्रम आजकाल राबवला जातोय तो सुद्धा मला वाटतं कमी झाला पाहिजे. नाहीतर जमिनीची धूप होत राहील आणि मग जलस्रोतांचं प्रमाण खूप कमी होऊन आपल्याला खूपच पाण्याच्या संकटाला तोंड द्यावं लागेल. आणि जर असं करायचं नसेल तर आपल्याला त्यासाठी भरपूर झाडे लावा, झाडे जगवा हे जे सांगून ठेवलं ना ते खरंच महत्त्वाचं आहे की झाडांमुळे जमिनीची धूप होणं थांबतं, पाणी जमिनीत मुरायला लागतं. तिथे गवत पसरल्यामुळे पाणी जमिनीत मुरतं आणि जमिनीचे बांध, कडे हे सुद्धा पाण्यात नाही जात. त्यामुळे पाण्यात गाळ येण्याचं प्रमाण पण कमी झाल्यामुळे सुद्धा पाण्यातले जे
झरे असतात ते पाझरायला लागतात आणि मग बारमाही नद्या वाहू लागतात. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाणी जर का आपल्याला जीवनाचं एक अनमोल एक बूंद पाणी आपण म्हणतो की माणसाला जर का तहान लागली तर त्याचा एकदम जीव कंठाशी येतो. आपण म्हणतो आता नाही, मला पाणी पिल्याशिवाय चैन नाही. हे जर का पाणी तुम्हाला वाचवायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आणि अन्न सगळी कुठे ब्रेक झाली आहे त्याचा विचार करून आपण जर का योग्य ती काळजी घेतली तर निसर्गाचं हे चक्र अव्याहत सुरू राहील. आणि तसंच आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन, पाणी आणि इतर सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आपल्याला मिळतील आणि आपलं हे जीवन म्हणजेच माणसाचं जीवन सुखी होईल. म्हणून बुद्धिजीवी माणसाने प्रगती करावी, उंच झेपा घ्याव्या, सगळं काही करावं, पण निसर्गाचा जो एक रिदम आहे, जे एक सायकल आहे, त्याला मात्र कधी खो घालता कामा नये. तो आपल्या अखत्यारीत आपण आपल्या गोष्टी कराव्या, पण निसर्गाच्या चक्रात कधीही त्याने अडथळा आणू नये. ही याच्यातून शिकण्याची खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे. नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन आणि पाणी या 2 गोष्टी ज्या निसर्गातून आपल्याला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळतात त्या मिळणं दुरापास्त होईल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना खूप हाल सहन करावं लागेल. ग्लोबल वॉर्मिंग तर आता आपण स्वतःही याचा शिकार बनत आहोत. तर ह्याचा विचार करून जरूर एक नदी जर का चांगली आपल्याला खळाळती ठेवायची असेल, ती स्वच्छ पाण्याने भरून वाहती ठेवायची असेल बारमाही, तर आपल्याला खूप प्रयत्नपूर्वक अभ्यास करून निर्णय घेतले पाहिजे. हे मात्र नक्की खरे. आणि हा विचार तुम्हाला कसा वाटतो हे तुम्ही मला जरूर कळवा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन नवीन विषयांवरच्या माहितीवरचे व्हिडिओ नक्की ऐका. आणि आपल्या ज्ञानात आपण भर पाडता येईल या योगे असं मला वाटतं. नमस्कार.